नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक सेवर विजय यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज सकाळी आपल्याला बटायामध्ये ह्या घुबडीच्या पिल्ले मिळाले होते। जी कपार असते त्या कपारीमधून हे पिल्ले बाहेर पडले होते। तर एक पिल्लू कुत्र्याने नेले आणि शेतकरी माणसांनी कॉल करून सूचना दिली की इथे घुबडीचे पिल्ले आहेत म्हणून। तर एक पिल्लू कुत्र्याने नेले आणि 3 पिल्ले वाचलेत। ही आहे शृंगी घुबड, सर्वात मोठी वाढणारी घुबड, जी फक्त रात्रीला ॲक्टिव्ह असते आणि सर्वात मोठी वाढणारी घुबड आहे। हे सध्या पिल्ले आहेत। मोठी जर घुबड असली तर खूप भारी दिसते आणि तिच्या डोळ्यावरती तुरा असतो, रात्रीला ॲक्टिव्ह असते। शृंगी आऊल बघू शकता कशा प्रकारे चिडल्यानंतर कटकट आवाज करते। काम जर आवडत असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। हे पिल्ले आपण ज्या खाद्याने रेस्क्यू केले तिथेच कुठेतरी ह्या पिल्लांची आई असेल, त्याच ठिकाणी आपण या पिल्लांना जाऊन सोडून देऊयात। मोठी झाल्यानंतर फारच सुंदर दिसतात हे घुबड आऊल, शृंगी घुबड। बघू शकता खूप डोळे भारी दिसतात या घुबडीचे। 1 नंबरचं पिल्लू सर्वात मोठं आहे, 2 नंबरचं थोडं लहान आणि हे 3 नंबरचं सर्वात लहान। तिन्ही पिल्लांना आपण त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडून देऊयात। म्हणजे ज्या ठिकाणी हे पिल्लं होते त्या ठिकाणीच हे बाहेर निघाले होते, तर तिथंच ठेवूयात आपण, कारण की त्यांची आई तिथे आहे की नाही बघावं लागेल। लवकरच जाऊन आपण यांना त्या ठिकाणी सोडून देऊयात। बटाळा गावातील खदानीवर हे पिल्ले आपल्याला अजय भाऊ यांना हे पिल्ले मिळाले होते, त्यांनीच रेस्क्यू केले होते। त्यांच्याच हस्ते आपण त्यांना तिथे रिलीज करूयात, या पिल्लांना तिथेच रिलीज करूयात। हे पूर्ण केस जातील यांचे आणि नवीन केस येतील, पंख। नख बघू शकता पायाची केवढी मोठाली आहे, तर अजून पिल्लच आहे। चूस पण बघू शकता किती मोठी आहे तर। थांब 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 बस ना काय जादा थोडा लागले तर नमस्कार मित्रांनो, आलो आपण खदानीवर। जैताळकर म्हणून यांनी अजय भाऊ अंबोरे यांना कॉल केला होता आणि एक पिल्लू कुत्र्याने तिकडे त्या साईडला नेलंय आणि एक पिल्लू इथे खेळत होतं,
तर यांनी लगेच त्या पिल्लाला त्याच्यापासून दूर केलं आणि तिन्ही पिल्ले रेस्क्यू करून घरी नेले. तर आपण यांचा सांभाळ करू शकत नाही, त्यामुळे इथेच त्याची आई येऊ शकते पिल्लांची. तर त्यांच्या आईजवळच आपण इथे पिल्ले सेफ ठेवू शकतो. दिवस सोडून इथेच पिल्ले बघू शकता. इथे बसलेले होते पिल्ले. इथून बहुतेक खाली पडले असावे. ते पण चाललंच खाली. आता घरी आले म्हणतो अजय भाऊ यांच्याच हाताने आपण हे पिल्ले इथे सोडून दिलेत. त्यांच्या राहत्या घरी आणून सोडले आपण, बघू शकता. काय मामा चावला पण ते कशा प्रकारे बसलेत बघू शकता हे पिल्ले. काल हे पिल्लू सर्वात लहान आहे, शृंगी घुबड. इथे डोळ्यावरती मस्त एक भुई राहते, तुरा इथे, आणि तो मस्त उभा राहतो. सध्या लहान पिल्लू आहे त्यामुळे तो तुरा दिसून येत नाही, पण छोटे छोटे हे बघू शकता, हा तुरा आहे त्याचा. नंतर मोठी झाल्यानंतर त्यांचे कलर वगैरे खूप भारी दिसते मित्रांनो. मुख्य खाद्य ह्या घुबडीचं उंदीर वगैरे आहे, उंदर, घूस. ही त्यांची जागा बघू शकता. दिले त्यांना त्यांच्या सानिध्यात सोडून. त्यांची आई येईल आणि त्यांचा सांभाळ करेल. आपण इथून रेस्क्यू केले होते, इथेच त्यांना आपण सोडत आहात, कारण की यांची आई वाट बघत असेल की आपले पिल्ले गेले कुठं. कोणत्याही आईला लेकराशिवाय करमत नाही, त्यामुळे या लेकरांना पिल्लांना आपण इथेच सोडूयात. त्यांची राहती जागा आहे. मस्त एकमेकांना चिपकून बसले. रागाच्या भरात बघू शकता कसा कटकट आवाज करत आहे. तर मित्रांनो बघू शकता, दुसऱ्या दिवशी आपण त्या पिल्लांना इथे बघण्यासाठी आलो आहे. तर त्यांची आई आपल्याला दिसून आली आहे. शृंगी घुबड, खूप सुंदर घुबड आहे. बघू शकता, झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. झाडावरती बसलेली आहे शृंगी घुबड. घुबडांच्या पिल्लांची जी आई आहे ती इथे निंबाच्या झाडावर बसलेली आहे, उडाली. बघू शकता, बघू शकता मित्रांनो, जे पिल्ले आहेत ते सुखरूप या ठिकाणी जशीच्या तशीच आहे. जिथे आपण घरी नेलं होतं रेस्क्यू करून, त्याच ठिकाणी त्यांच्या जागेवर आणून सोडलं होतं. त्यांची आणि आईची मस्त भेट झाली. काम जर आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.